हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मस्त अशी पोहांची चकली बनवलेली आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. तर बघू शकता 3 पटीने खुललेली आहे. तर कुरकुरीत आणि मस्त अशी चवीलासुद्धा अप्रतिम आणि घरातल्या साहित्यात तयार झालेली आहे. अगदी मोजक्या साहित्यात, अजिबात खर्चिक नाही आहे. तुम्हीसुद्धा करू शकतात. तर मी हे पोहे आहे ना, आधी स्वच्छ निवडून घेतले, गाळून घेतले आणि छान 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर सारं असं ऊन पडतं, तर वाळत घालायचं टेन्शन नसतं. तर नक्कीच तुम्ही करून बघा. अगदी साधी, सिंपल आणि गॅस न पेटवता आपल्याला हे पोहे पोहे चकली कशी बनवतात ती कर बघा कशी करतात ती बघायची. तर बघू शकता मी 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी व्यवस्थित नितरून घेतलं, साईडला काढून घेते. तर आता आपण आहे ना, हे सर्व एका चाळणीत काढून घेणार आहोत आणि 15 मिनटासाठी ना अशीच भिजू देणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता पाणी नितरून घेतलं आणि झाकण ठेवून द्यायचं 15 मिनटासाठी. झाकून देणार आहोत आणि आता 15 मिनटं झाल्यानंतर बघूया. तर छान असे ते खुलतात पण आणि मऊ पण होतात आणि हातानेच आपल्याला हे व्यवस्थित आपल्या पिठाचा गोळा जसा तयार करतो ना आपण पोळींचा, अगदी तशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत. गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व पीठ. तर अजिबात गॅसचा वापर इथं करायचा नाही आहे. तर अगदी झटपट आणि घरातल्या साहित्यात होतं आणि वर्षे 2 वर्ष टिकतात ही चकली. तर आता आपण चवीपुरतं जिरं टाकून घेतलं, ओवा टाकून घेतल्या. त्याच्यानंतर छान अशी दिसण्यासाठी काळी तीळ टाकली. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ टाकलं आणि जे हिरवी मिरची होती ना, तिचा मी थोडासा ठेचा करून टाकला. आता मला थोडंसं कोरडं वाटत होतं, म्हणून मी हातावर पाणी घेतलं आणि परत मी अशा पद्धतीने ना, गव्हाची कणिक ज्या पद्धतीने मळतात ना, त्या पद्धतीने छान पद्धतीने एकजीव होईपर्यंत मळून घेतलं. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्हालासुद्धा ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. तर अशा पद्धतीने माझा गोळा तयार झाला. तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल किंवा मिठाची पिशवी असेल, तिला खालचं टोक कापून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही कुरकुरे लांब आकाराचे किंवा चकलीसारखे करू शकतात. तर मी ना आज चकल्याच करून बघितलेल्या आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता मला चकल्या पाहिजे होत्या, भरपूर दिवस टिकतात म्हणून आणि एकसारख्या राहतात म्हणून मला अशा करून दाखवायच्या होत्या. तर मी चकल्या बनवून घेतल्या. तर असा आमच्याकडे सोरा आहे. या सोऱ्याच्या साहाय्याने मी अशा चकल्या करून घेतल्या पटापट. तर 2-3 दिवस लागले मला वाळायला. तर छान असे वाळून तयार झाले. चला तर मग आता आपण तळून बघूया. अगदी थोडंच तेल टाकलं होतं मी आणि छान अशा खुललेल्या आहेत, बघू शकता. अजिबात मी सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. तुम्ही हवा तर वापरू शकतात. तर सोडा किंवा घरातला पापड खार वगैरे असेल तो वापरू शकतात. अशा पद्धतीने छान मी इथं पोहा चकली तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकतात आपले तळून तयार झालेले आहेत. अजिबात ऑइली नाही आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेले आहेत. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.